आपल्यासोबत आहेत अमोलजी. वर्धापन दिन आहे, 58वा वर्धापन दिन साजरा करताय. काय भावना, काय प्रतिक्रिया? नक्कीच वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन ह्याच्याकरता संपूर्ण शिवसैनिक एक आसुसलेला असतो, आतुरलेला असतो आणि बऱ्याच दिवसानंतर आम्हा सर्व शिवसैनिकांना एक राजकीय मार्गदर्शन आणि पुढे वाटचाल कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन उद्धवसाहेबांकडून आम्हाला मिळणार आहे. आणि नक्कीच ही ऊर्जा घेऊन येणाऱ्या काळामध्ये 2-2.5 महिने आम्ही काम करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही परत एकदा आणू. आगामी विधानसभेच्या दृष्टीने आज भाषण महत्त्वाचं आहे, कारण की विधानसभेचं रणशिंग आजच्या वर्धापन दिनानिमित्त फुंकलं जाणार आहे. 100% कारण आता येणारी निवडणूक ही पुढची विधानसभेचीच आहे आणि नक्कीच ही जी ऊर्जा आहे, हे जे काही विचार आहेत, हे घेऊन महाराष्ट्रातले संपूर्ण तमाम शिवसैनिक आपापल्या भागात जाऊन त्यानिमित्ताने काम करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सीट या महाविकास आघाडीचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सीट निवडून आणण्यामध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अमोल कीर्तीकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन आकारांसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.